नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश वार्चिकने. आज आहे 13 जुलै 2026. राज्यामध्ये पाऊस कधी येणार हाच सर्वांच्या तोंडून प्रश्न आहे शेतकरी बंधूंनो, आणि आपण याचं उत्तर वारंवार दिलेलं आहे. आणि तो पाऊस कधी येणार आहे आपण ते देखील सांगितलेलं आहे. पण काय झालेलं आहे की लहान तोंडी मोठा घास कोणी ऐकायला तयार नाही, तशी पद्धत झालेली आहे. आणि तो अचूक जरी असला तरी तो पद्धत आहे. तर शेतकरी बंधूंनो, पाऊस तो कोणत्या मार्गाने येणार, किती तारखेला येणार, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतकरी बंधूंनो, सध्या आपली पेरणी झालेली, नुकतीच पेरणी झालेली आहे. आणि पेरणी झाली की त्याच्यावर चांगला एक वाहुणी जर असा चांगला वाहुणी पाऊस पडला तर काय होतं, वरून जमीन थोडीशी थापल्या जाते आणि सूर्यकिरण जे आहे ते सूर्यकिरण खाली खोल जात नसतात, त्यामुळे ओल जास्त उठत नाही, ओल निघत नाही. पण काय झालेली की आरडबोबड जास्त हे झालेली, म्हणजेच पाऊस पडल्यामुळं भुसभुशीत माती झालेली आहे. आणि त्यामुळे काय सूर्यकिरण खोल जातात आणि छोटाले धन जे आहे त्या मुळापर्यंत त्याची किरणं गेल्यामुळे काय होतात, सूर्याची धनं सुकतात. त्यामुळे लवकरात लवकर पावसाची देखील शेतकऱ्यांना आपल्या पिकांना गरज आहे. आणि ती परिस्थिती कधी येणार आहे शेतकऱ्यांना, तर परिस्थिती तशी झालेली आहे. तर शेतकऱ्यांनो, एकंदरच संपूर्ण राज्यामध्ये सध्या जर पाहिजे तर कुठेही पावसाचं वातावरण नाही. आणि येणाऱ्या अजून 4-5 दिवसामध्ये देखील पावसाचं वातावरण नाही. वातावरण जे आहे ते फक्त ढगाळ वातावरण राहील. त्या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही. पण ऊन मात्र चांगलं वाढलेलं आहे, तापमान देखील वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना. तर पाऊस कधी येणार, तर पाऊस शेतकऱ्यांना इथं विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल. विदर्भाकडून ही पावसाला सुरुवात ही 19 तारखेपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. 19 तारखेपासून पुढेच 19. तर त्याच्यामध्ये 19 तारखेला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावतीपर्यंत ते तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी 19 तारखेला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पावसाची शक्यता आहेच म्हणून नाही 19 तारखेला. मात्र 20 तारखेला अजून वातावरण बदलणार आहे शेतकऱ्यांना. 20 तारखेला वातावरण बदलून अजून पुन्हा इकडून घाटमाथ्याकडूनच म्हणजेच कोकणाकडून दगड चांगल्या प्रकारे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ह्या भागामध्ये, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इथं सुद्धा 20 तारखेला पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये. मात्र मराठवाड्यामध्ये एखाद्या ठिकाणीच 20 तारखेला एखाद्या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. पण अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही आहे. आणि इकडे नाशिक या भागामध्ये 20 तारखेला त्र्यंबकेश्वर इथे एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर पडू शकतो. आता 21 तारखेचं वातावरण शकतो. 21 तारखेला अजून थोडंसं वातावरण वाढणार. म्हणजे वातावरण बनण्यासाठी अगोदर त्याला 2-3 दिवस चांगले लागतात. आणि वातावरण हे बनणार आहे ते फक्त 22 तारखेला चांगलं वातावरण. 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये एकंदरच 50 ते 60% भूभागावर पावसाची शक्यता आहे. 22 तारखेला 50 ते 60% भूभागावर वातावरण तसं बनणार. तर 22 तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये 22 तारखेला, तसेच अमरावती विभागामध्ये देखील 22 तारखेला बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तिथे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये देखील 22 तारखेला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र 22 तारखेला पण पावसाचं वातावरण आहे, पण पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे 22 तारखेला. आता 23 तारखेला अजून वातावरण वाढणार ते उत्तर महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला नागपूर विभागामध्ये, अमरावती विभागामध्ये, नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पाऊस जो आहे तो 24 तारखेपर्यंत, 24 किंवा 26 तारखेपर्यंत राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तोपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता नाही. 26 तारखेपर्यंत सर्वदूर आपण पावसाची शक्यता सांगितलेली आहे. आता 26 तारखेपर्यंत, 26 तारखेच्या अगोदर मात्र हा पाऊस हा पडत राहणार. तो बरेच भाग कव्हर करीत राहील. 26 तारखेपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता, 26 तारखेच्या अगोदर नाही. 26 तारखेपर्यंत पूर्ण भाग घेतला जाईल. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, हे वातावरण जे आहे आणि पावसाचं वातावरण जे शेतकरी बंधूंनो, पाऊस पडला तिथे चांगलं पडणार आहे. शेतकरी बंधूंनो, तसं घाबरायचं नाही. मात्र 26 तारखेपासून परत अजून पुन्हा हा भाग जो कमी आहे शेतकरी बंधूंनो, ह्या भागामध्ये तर 22 पासून बीड जिल्हा गोदावरी पट्टा आहे. गोदावरी पट्ट्यापासून पूर्व पश्चिम गोदावरी पट्टा, या पट्ट्यापासून उत्तरेकडच्या भागामध्ये 19 तारखेपासून पाऊस तुरळक सुरू झालेला, तो 24, 25, 26 तारखेपर्यंत ह्या भागामध्ये जवळपास तो 80-90% किंवा 100% भाग पूर्ण करू शकतो. उत्तरेकडचा भाग, गोदावरीचा भाग म्हणजे 95 ते 90% भाग पूर्ण करू शकतो. पण गोदावरीपासून जो दक्षिणेकडचा भाग आहे, हा भाग मात्र बऱ्याच भाग राहणार आहे शेतकऱ्यांनो पावसापासून वंचित. इकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता थोडीशी कमीच राहणार. पाऊस पडणार आहे पण कमी भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर ह्या भागामध्ये केव्हा पाऊस येणार, ह्या भागामध्ये 26 तारखेला बघा, 26, 27, 28 तारखेला, 29, 30 तारखेला मोठ्या क्षेत्रावर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र
चांगल्या पावसाची शक्यता आहे. वाहणी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि तो पाऊस हा इकडच्या भागामध्ये मात्र 30 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर सहित अशा प्रकारे पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप पुढील 18 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. तर हा अंदाज लक्षात घ्या. तर हा झाला आपल्या शेतकरी अंदाज. आणि आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा यूट्यूबवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना. आणि अंदाज हा संपूर्ण शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहत जा.